नागपूर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या मुसळधार पाऊस, सखल भागात साचलं पावसाचं पाणी। नागपुरातील हुडकेश्वर परिसरातील एका भागात रेस्क्यू ऑपरेशन सुरू। नागपूर जिल्ह्यातील शाळा आज बंद। धापेवाडा ते पाटण सावंगी मार्गावरील चंद्रभागा नदीच्या पुलावर पाणी। गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये सध्या पूर परिस्थिती। गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्ग पुरामुळे बंद, काही भागात जनजीवनही विस्कळीत। गोंदिया जिल्ह्यातही मुसळधार पाऊस। तिरोडा तालुक्यामध्ये सर्वाधिक घरांची पडझड, स्थानिक प्रशासनाच्या वतीने पंचनामे। गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडल्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ। पिंपळगाव भोसले गावामध्ये पुराचं पाणी। ब्रह्मपुरी आहेर नवरगाव मार्गावर वाहतूक बंद। गुजरातमध्ये महिसागर या नदीवरील पूल कोसळून दुर्घटना। पुलावरील काही वाहनं नदीत कोसळून 2 जणांचा मृत्यू। वडोदरा आणंदला जाणारा हा रस्ता बंद। आकाशवाणी आमदार निवासामध्ये शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा राडा। निकृष्ट जेवण दिल्याचा आरोप करत गायकवाडांनी कर्मचाऱ्याला फटकावलं। शिळं जेवण देणाऱ्यांची पूजा करायची का? आमदार संजय गायकवाडांचा संतप्त सवाल। तर कॅन्टीन चालक 10 दिवस शिळं जेवण देत असल्याचा गायकवाडांचा आरोप। पक्षातल्या कुणीही माध्यमांशी संवाद साधू नका, मला विचारल्याशिवाय माध्यमांशी बोलू नका। 2 दिवसात राज ठाकरेंचा दुसऱ्यांदा आदेश। बिना अनुदानित शाळांच्या शिक्षकांचे आझाद मैदानावर आंदोलन। 70,000हून अधिक शिक्षकांसह आमदार रोहित पवारही सहभागी। आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार। मंत्री महाजनांचं आश्वासन।